बघा बऱ्याचदा स्टक झाल्यासारखं वाटतं. एकाच ठिकाणी आपण अडकून पडलोय असं वाटतं. बऱ्याच गोष्टी असतात ज्या करण्याजोग्या असतात. आपण करतो देखील. पण अगदी 1 महिन्यानंतर, 1 दिवसानंतर, एका आठवड्यानंतर आपण सगळं सोडून देतो आणि पुन्हा नको त्या गोष्टींचा विचार करायला लागतो. अशा गोष्टींचा विचार करतो ज्या गोष्टी आपण कधीही बदलू शकणार नाही. आणि म्हणूनच मला हे सांगावसं वाटतंय, की तुम्हीच तुमचे उपचार करू शकता. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. बऱ्याचदा ना, बऱ्याच गोष्टी अशा असतात, ज्यावरती आपणच आपले उपचार करू शकतो. आपण स्वतःवरती जोपर्यंत ताबा मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्नात राहत नाही, तोपर्यंत आपण एकाच ठिकाणी अडकून पडणार आहोत. हां, मी आज ठरवलं, की हां बाबा मला हे जमणार आहे. मी स्वतःच्या विचारांवरती, भावनांवरती ताबा मिळवणार आहे. आत्ता मी ठरवलं आणि लगेच ते झालं असं होणार आहे का? नाही. सातत्याने स्वतःला आठवण करून द्यावी लागते. सातत्याने स्वतःला पुश करावं लागतं. स्वतःच्या वागण्याकडे, बोलण्याकडे, विचारांकडे लक्ष द्यावं लागतं. आपण इतरांशी कसं बोलतोय, कसं वागतोय तो पुढचा मुद्दा झाला. आधी आपण स्वतः एकटे असताना कसे असतो, स्वतः आपण आपल्या मनामध्ये कोणते विचार करतो, आपण आपल्यावरती कशा पद्धतीने इतरांच्या गोष्टींचा, इतरांच्या वागण्याचा परिणाम करून घेतो, हे जास्त महत्वाचं आहे. हे एकदा का आपण शिकलो, की या सगळ्या गोष्टींना वेगवेगळं ठेवायचं, तर नक्कीच आपण आपले उपचार व्यवस्थित करू शकू. उपचार म्हणजे प्रत्येकच वेळेला औषधं, गोळ्या असं आहे का? तर नाही. आपण आपल्या रोजच्या जीवनात कोणकोणत्या लहान-सहान गोष्टी कशा आणि का करतोय याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत राहणं, म्हणजे स्वतःला बरं करणं. आपण चहा पीत असताना किती वेळा बरं छान त्याचा आस्वाद घेऊन, प्रत्येक घोटाचा आनंद घेऊन, जाणीवपूर्वक त्याकडे लक्ष देऊन चहा पितो? किंवा बऱ्याचदा आपण खिडकीतून बाहेर बघतो, पण कधी आपल्याला वरचं आकाश दिसलंय किंवा आकाशातल्या ढगांचा रंग आपण जाणीवपूर्वक पाहिलेला आहे किंवा ढगांचे आकार आपण जाणीवपूर्वक पाहिले आहेत का? एखाद्या झाडाचं निरीक्षण आपण केलेलं आहे का? घरातल्या एखाद्या वस्तूची जाणीवपूर्वक काळजी आपण घेतलेली आहे का? ती काळजी घेत असताना आपण कोणता विचार करतोय? घराच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात वावरत असताना आपण काय विचार करतोय? या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक करणं, सुधारणं म्हणजे स्वतःवरती उपचार करणं. शांतता अनुभवणं, अफर्मेशन्स स्वतःसाठी म्हणणं, दिवसभर स्वतःला ट्रॅकवर ठेवण्यासाठी प्रयत्नात राहणं, म्हणजे स्वतःवर उपचार करणं. आणि हे आपणच आपल्यासाठी करू शकतो. कितीही कोणाकडेही आपण जरी गेलो, मग मानसोपचार तज्ञ असू देत, डॉक्टर्स असू देत किंवा मग समुपदेशक असू देत, कोणीही आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करतात, औषधं गोळ्या देतात. मात्र आपल्या स्वतःवरती काम करून आपल्या वागण्यामध्ये आपल्यालाच बदल घडवून आणायचा आहे. आणि त्यासाठी सातत्याने स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपल्याला स्वतःला वेळ देणं, स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे नेमकं काय करायचं हे बऱ्याच वेळेला कळतही नाही. त्यासाठी बरेचसे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. पण थोडक्यात सांगायचं झालं तर आपण काय करतोय, कसे वागतोय, स्वतःशी आपण कसे वागतोय याकडे थोडंसं बारकाईने जर लक्ष देता आलं, तर नक्कीच आपण आपले उपचार स्वतः करू शकू. मग आपले उपचार स्वतः करत असताना इतरांकडून उपचार घ्यायचे नाहीयेत का? तर अजिबात नाही. आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी 100% आपल्याला इतरांशी बोलायचं आहे. प्रोफेशनल मदत तर घ्यायचीच आहे. पण रोजच्या जीवनामध्ये स्वतःचे उपचार स्वतः करण्यासाठी जर मानसिक ताणतणाव असेल, भावनिक ताणतणाव असेल, तर वेळोवेळी त्याचं नियोजन करता यायला पाहिजे आपल्याला. ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, त्याचा वापर करून, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण स्वतःला रिलॅक्स करू शकतो. संवेदना आपल्याला आपल्या स्ट्राँग करायच्या आहेत. बाहेर निसर्गामध्ये काय चाललंय? कोणते आवाज ऐकू येतायत?
किंवा ढगांचे रंग कसे आहेत, झाडांचे वेगवेगळे रंग कसे आहेत, वेगवेगळ्या हिरव्या रंगाच्या छटा कशा आहेत, किंवा घरामध्ये एखादा कोपरा, एखादा कॉर्नर जिथे गेल्यानंतर, बसल्यानंतर छान वाटतंय. या सगळ्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत. बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी ऐकताना, "अरे, याने काय होईल? एवढ्याशाने काय होईल?" असं वाटू शकतं. पण या गोष्टी आपण सातत्याने करायला लागलो, लहान-लहान गोष्टींची जाणीव करून घ्यायला लागलो, निरीक्षण करू लागलो, तर 100% त्याने आपल्याला फायदा होणार आहे. आपल्या भावनांचं नियोजन करण्यास आपल्याला मदत होणार आहे. सातत्याने आपल्या दिनचर्येमध्ये बदल घडवून आणलाच पाहिजे. परिवर्तन सातत्याने केलं पाहिजे. फ्लेक्सिबल आपण राहिलं पाहिजे. ते राहणं आपण शिकलं पाहिजे. अगदी लहान-सहान बदल आपण आपल्या रोजच्या दिनचर्येत सातत्याने करू शकतो आणि ते केल्यामुळं सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. चला, तुम्हाला तुमचे स्वतःचे उपचार करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्ही काय-काय करू शकता? कोणकोणत्या पद्धतीने स्वतःला शांत आणि रिलॅक्स करू शकता ते लिहून काढा आणि त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करा. नुसतंच आपल्याला हा व्हिडिओ बघून सोडून द्यायचं नाहीये, तर स्वतःवरती काम करायला सुरुवात करायची आहे. स्वतःचे उपचार करायला सुरुवात करायची आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये वाचायला मला आवडेल. पुन्हा भेटते तोपर्यंत काळजी घ्या.